प्रार्थना करू. स्वर्गीय बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. मान, महिमा, गौरव, सन्मान, स्तुती तुला देतो माझ्या बापा. तुझा जय जयकार करतो, तुला उंचावितो, तुला स्तवितो माझ्या बापा. स्वर्गीय बापा, शेंडी या गावाची तू भेट घेत आहे आणि स्वर्गीय बापा, डेठे परिवारात आज तू आत्म्याने उतरून आलेला आहे. स्वर्गीय बापा, पृथ्वीवर राहणाऱ्या तुझ्या विश्वासणाऱ्यांची तुझी कोणाला आठवण होऊ अगर नाही होऊ, परंतु तुला आपल्या विश्वासणाऱ्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आणि तू सर्वांवर एकसारखं प्रेम प्रीती करणारा देव आहे. तुझ्याजवळ भेदभाव नाही माझ्या बापा. तू सर्वांवर एक समान प्रीती करणारा आहे आणि सर्वांना, आपल्या प्रियजनांना निरोप सांगणारा तू देव आहे. आणि या निरोपाला सांगण्यासाठी सेवकांची तू नियुक्ती केलेली आहे. आज या ठिकाणी पहिली प्रार्थना घेण्यासाठी तुझा दास आलेला आहे हे तू जाणतो माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, आज तुला जो काही निरोप थोडक्यामध्ये या प्रियजनांना द्यायचा आहे, तो निरोप तो आत्म्याने द्यावा अशी मी तुला प्रार्थना करतो. तुझी कृपा डेठे परिवारावर आहे, यासाठी धन्यवाद. मान, सन्मान, गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्यता हरणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो, म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. प्रियांनो, आज देवबाप आपल्या विश्वासणाऱ्यांची सेवकांच्या माध्यमातून भेट घेतोय. होतं का माहीत नाही मी येणार आहे? नव्हतं ना? तुम्हाला बंधू नव्हतं माहिती, परंतु देवबाप्पाने मला दाखवलं रोडनी. मला देवबाप्पा, तू ज्या ठिकाणी मला जा म्हणशील त्याच ठिकाणी मी जाणार आहे. आणि जर तू आज दाखवलं नाही तर एखाद्या परिवारात मी 2 मिनिटाची जरी प्रार्थना करून आलो, मी समजन माझ्या देवाचं काम आजच्या दिवशी मी केलं. परंतु देव चितमन पाहणारा देव आहे. देवबाप कधी कधी आपल्या सेवकाला दाखवित नाही. मग देवबाप पण बघतो, बघू आज मी सेवकाला दाखवलं नाही, माझा सेवक माझ्यासाठी काय करण्याची इच्छा ठेवतो. आणि मी ठरवलं, मला जरी देवबाप्पाने नाही दाखवलं, पण मी माझ्या प्रभूच्या नावाने कुठं ना कुठं जाईल. माझा रावरीला जाण्याचा बेत होता, परंतु देवबाप्पाने रावरीकडं माझी गाडी वळू नाही दिली. डायरेक्ट मला वडगाव गुप्ताच्या रोडने यायला सांगितलं. आणि जेव्हा त्या रोडने येत होतो, अचानक तुमचं ठिकाण मला देवबाप्पाने डोळ्यासमोर आणलं आणि मी ओळखलं, माझा देव आज या ठिकाणी आहे. आणि त्या वडगाव गुप्तावरून मी इथपर्यंत आलो, परंतु वडगाव गुप्तामध्ये कोणत्याच परिवारामध्ये मी वळालो नाही. कारण देवाच्या सेवकाचं पहिलं कार्य आहे, देव जे सांगतो ते सेवकाने निमूटपणे ऐकलं पाहिजे. प्रियांनो, मनुष्याच्या जीवनामध्ये 3 गोष्टी जर त्याने ठेवल्या ना आपल्या जीवनामध्ये, तर त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. पण आजच्या विश्वासणाऱ्यांना कल्याण म्हटलं म्हणजे त्यांना वाटतं या ठिकाणी मला सगळे ऐशो आराम भेटले म्हणजे माझं कल्याण झालं. प्रियांनो, हे ठिकाण आम्हाला सोडून जायचं आहे. या ठिकाणी आम्ही प्रवासी उपरी लोक आहोत. आमचं खरं राहण्याचं ठिकाण वर आहे. ज्या ठिकाणी आमचा प्रभू राहतो त्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे. आणि प्रभू योहान 14वा अध्याय त्याचं 2-3 वचनात म्हणाला, मी तुमच्यासाठी घर तयार करावयास जातो आणि हे काम माझं झाल्यावर मी येईन आणि तुम्हाला आपल्याबरोबर घेऊन जाईन. कारण जेथे मी राहतो तेथे माझा विश्वासणारा पण असेल, असं त्या योहान शुभवर्तमानाच्या 14व्या अध्यायाच्या 2 आणि 3 वचनात सांगितलं आहे. प्रियांनो, आमचा प्रभू आला रे आला की आमचा या पृथ्वीवरचा प्रवास समाप्त होणार आहे.
या पृथ्वीवरून आम्ही निघून जाणार आहोत. आम्ही या पृथ्वीवर फक्त काही क्षणापुरते आहोत. आता देवबाप ज्या पण वेळेला येईल त्या वेळेला आम्ही या जगाला निरोप देऊन निघून जाणार आहोत. आणि हा निरोप देण्याअगोदर देवबाप ज्या ज्या ठिकाणी सेवकांच्याद्वारे आपल्या विश्वासणाऱ्यांच्या भेटी घेईल त्या त्या ठिकाणी सेवकाला प्रभू आत्म्याने पाठवणार आहे. बघा, संदेश देत असताना माझ्या पत्नीचा फोन आला होता. मला दिसलं स्क्रीनवर की पत्नीचा फोन आला. मी तो कट केला आणि सायलेंट मोडवर फोन ठेवला आहे, म्हणजे मला आता कोणाचेच कॉल येणार नाही आणि डिस्टर्बिंग होणार नाही. कारण संदेशामध्ये जर कॉल आले तर मग संदेशामध्ये रेकॉर्डिंगच्या टायमाला थोडीशी बाधा होते. प्रियांनो, स्वर्गात जाण्यासाठी मनुष्याला फार कष्ट घ्यायची देवबाप्पाने गरज ठेवलेली नाही, परंतु स्वर्गात जाणं तेवढं सोपं पण प्रभूंनी ठेवलं नाही जेवढं सोपं जाणं विश्वासणारा समजतो. म्हणजे थोडक्यात प्रभूला काय बोलायचं आहे की स्वर्गात जाणं अवघड पण नाही आणि स्वर्गात जाणं कठीण पण नाही. दोन्ही प्रक्रिया ठेवल्यात आणि या दोन्ही प्रक्रियाला पूर्ण करण्याचं माध्यम हे पवित्र शास्त्र प्रभूंनी ठेवलं आहे. जो कोणी या पवित्र शास्त्राकडे लक्ष देईल, दिवसातून एकदा का होईना या पवित्र शास्त्राचा एखादा जरी अध्याय कोणी वाचन केला, देवबाप त्याच्या संपर्कामध्ये आहे. परंतु दुर्भाग्याची काही गोष्ट आहे प्रियांनो की काही विश्वासणारे पवित्र शास्त्र वाचित नाहीत. काही जण तर असे आहेत की त्याला हातच लावित नाही. वाचायचा प्रश्न तर त्यांच्यासाठी लांबचा, स्पर्शच करत नाही बायबलला. सांगा प्रियांनो, हे पवित्र शास्त्र देवबाप्पाने आम्हाला कशाला दिलं आहे? काही जणांना वाटतं हे पवित्र शास्त्र फक्त घरात ठेवण्यासाठी आहे. घरात ठेवण्यासाठी हे पवित्र शास्त्र देवबाप्पाने दिलेलं नाही. या पवित्र शास्त्राचा आम्ही उपयोग करण्यासाठी देवबाप्पाने हे पवित्र शास्त्र आम्हाला दिलेलं आहे. म्हणून आम्ही जास्तीत जास्त पवित्र शास्त्र वाचण्याकडं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पण देवबाप असं पण म्हटलं नाही की तुम्ही जगिक काम करू नका. जगिक काम करणं पण तेवढंच गरजेचं आहे आणि पवित्र शास्त्र वाचणं पण गरजेचं आहे. म्हणून प्रियांनो, शेवटी एवढं एक विचार सांगतो आणि थांबतो. जीवनामध्ये कधीच देवाच्या विरोधात जायचा प्रयत्न करू नका. नेहमी देवाच्या संगतीमध्ये तुम्ही असाल अशा अनुषंगाने चालण्याचा नेहमी प्रयत्न करा. आणि ज्या घरामध्ये देवाची उपस्थिती देवबाप्पाला दिसेल ना, त्या घरामध्ये कोणत्याच गोष्टीची देवबाप कधीच त्या विश्वासणाऱ्याला कमतरता पडू देणार नाही. त्यांच्या हर कामामध्ये देवबाप त्यांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ते आशीर्वाद तुम्हाला भेटावे म्हणून या दासाला आत्म्याने प्रभू म्हणला, बाळा या ठिकाणी मी आहे. आणि मी लगेच गाडी काढली आणि इकडं आलो. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, रात्रीच्या झोपण्याअगोदर सर्वजण एकत्रित बसून देवाचं एक वचन वाचा किंवा एक अध्याय वाचा. आणि देवबाप्पा ब्रदर चालले रात्री झोपण्या अगोदर एक वचन वाचा किंवा एक अध्याय वाचा. देवाचा आत्मा जसं तुम्हाला मार्गदर्शन करेल.
पण आजच्या दिवसानंतर आज मला समजलं की तुमचं आणि माझं नातं काय. न तर इतके दिवस मला नातं नव्हतं माहिती. मला वाटत होतं तुम्ही खूप दूरचे नातेवाईक आहे, परंतु सुधाकर काकांच्या अगदी घरातले प्रियजन आहे. त्याच्यामुळं आता मी मन मोकळ्या मनाने तुम्हाला देवाचं वचन सांगण्याला कुठली कसर सोडणार नाही. कारण देव बाप्पाची ही इच्छा होती की आज मला माहिती व्हावं की तुम्ही नेमके कोणते नातेवाईक आहेत माझे. आणि आज मला मावशीच्या तोंडून समजलं की काय आपलं नातं आहे. म्हणून घरातल्या व्यक्तीसारखं मी आता या ठिकाणी देवाचं वचन सांगण्यासाठी कुठलीच कसर सोडणार नाही. पण माझी एकच विनंती राहीन तुम्हाला की तुम्ही देवबाप्पाचं वचन 10-15 मिनटं म्हणा किंवा जास्तीत जास्त 20 मिनटं म्हणा. आता बघा 10 मिनटं झाले मी बोलतोय वचनातून, अजून 5-1 मिनटं बोलल आणि मग मी संदेश या ठिकाणी थांबवणार आहे. प्रियांनो, स्वर्गामध्ये मला तुम्ही सर्व प्रियजन आलेले दिसले पाहिजे. तुम्ही जर सर्वजण मला स्वर्गामध्ये आलेले दिसले तर माझं या पृथ्वीवर तुमच्या घरी प्रार्थनेला येणं देवाच्या नावाने यशस्वी झालं असं मला म्हणता येईल. जर तुमचं किंतु परंतुमध्ये स्वर्गामध्ये येणं जर झालं तर माझा आत्मा देवाला विचारल्याशिवाय राहील का की मी पृथ्वीवर त्या परिवारात जात होतो. कशाला जात होतो? काय काम होतं माझं त्या परिवारात जाणं? का त्यांना फक्त भेटायला जात होतो का मी? प्रियांनो, भेटणं तर हे पहिलं होतंच आपलं, परंतु देवाचा निरोप हा सर्वश्रेष्ठ निरोप देवाकडून असणं महत्त्वाचं आहे. मी असं नाही म्हणत की मी तुम्हाला भेटायला येणार नाही. कधी जर माझं मन बुद्धी म्हणली चला भेटायला जाऊ तर मी पत्नीसह तुमच्याकडे भेटायला पण येईन. आज पत्नीला पण कळलं की कोण आहात तुम्ही म्हणून. आता घरी गेल्यावर मला काही गोष्टी समजतील की कशा आहेत काय आहेत. प्रियांनो, देवाजवळ राहणं म्हणजे आशीर्वादामध्ये राहणं आहे आणि देवाजवळ न राहणं म्हणजे आशीर्वादापासून स्वतःला अलिप्त ठेवणं आहे. देवाने जो शाप दिला एदेन बागेमध्ये, तुला निडाळाच्या निडाळाचा घाम गाळावा लागेल तरच तू अन्न खाशील. हा शाप देवाचा, जोपर्यंत देवाचं दुसरं आगमन होत नाही तोपर्यंत हा शाप या पृथ्वीवरून जाणार नाही. आणि या शापाला आजपर्यंत पृथ्वीवरचे असंख्य पिढ्या होऊन गेल्या त्यांनी ते केलं आहे. आम्ही पण या समयामध्ये अनुभवतो. आता आम्हाला देवाने सेवेचं काम दिलं म्हणून आमच्या निडाळ्याचा घाम गाळणं म्हणजे काय? प्रभूची सेवा करणं हे आमचं निडाळ्याचं घाम गाळणं आहे. परंतु कामाच्या वेगवेगळ्या आहे. कोणी कोणतं काम करतंय, कोणी कोणतं काम करतंय, परंतु काम केल्यावर काय मिळतंय सांगा? सगळ्या कामाचा शेवट कुठं होतोय? पैसे भेटण्यामध्येच होतोय ना. देवबाप्पाने आज मला इतकं दिलं आहे प्रियांनो, मी सांगू शकत नाही. न तर तुम्ही पाहिलं ना दादा, दीपक हॉस्पिटलला मी होतो का नव्हतो? पिवळ्या ड्रेस घालून, सिक्युरिटी गार्डचं मी जीवनामध्ये कधीच कामाला हे नाही केलं. मला जेव्हा संकट आलं ना तेव्हा मी कोणासमोर हात नाही पसरले. म्हणलं मला हे करणं गरजेचं आहे आणि मी ते केलं. पण ते काम देवबाप्पाने माझं जास्त काळ नाही चालू दिलं. थोडे 1-1.5 वर्ष, 2-1 वर्ष मी ते काम केलं आणि त्यानंतर सोडून दिलं. त्यानंतर जे काम सोडलं तर आजपर्यंत देवबाप्पाने मला त्या कामाकडं जाऊ दिलं नाही. कारण संकट आल्यावर संकटातून बाहेर कसं निघायचं देवबाप्पाच सुचवतो आणि देवबाप्पाच ते मार्ग मोकळे करतो. त्यावेळेस मी संकटात होतो आणि माझ्या समोर संकटातून बाहेर निघण्याचं त्या कामाशिवाय त्या समयाला पर्याय नव्हता, म्हणून देवबाप्पाने मला ते काम करू दिलं. पण जेव्हा मी त्या संकटातून बाहेर निघलो त्यानंतरपासून आजपर्यंत माझ्या देवाने मला कोणतं जगी काम करू दिलं नाही.
काही संदेशामध्ये मला या कामाची आठवण नाही राहिली, परंतु देवबाप्पाने मला आठवण करून दिली की जीवनामध्ये एकदा संकट आलं होतं तुझ्यावर, त्या संकटातून मी तुला कसं बाहेर काढलं. प्रियांनो, आमचा देव संकटातून आपल्या विश्वासणाऱ्यांना बाहेर काढणारा देव आहे. आणि तोच देव आज तुम्हाला पण जे आशीर्वाद देवबाप्पाकडं तुमच्या नावाने देवाने ठेवले आहेत ते आशीर्वाद मिळावे म्हणून हा दरवाजा किंवा हे घर देवबाप्पाने मला त्याच्या सेवेसाठी दिलं आहे. म्हणून जेव्हा पण माझं येणं होईल प्रियांनो, आत्म्याच्या प्रेरणेने जेवढे पण प्रियजन असतील त्यांना माझी प्रभूमध्ये एवढीच विनंती राहील की देवापासून आलेला थोडक्यामधला निरोप तुम्ही ऐकण्यासाठी कधीच कोणत्या प्रकारची दिरंगाई करू नये. आणि देवाचा निरोप पण मी थोडक्यामध्येच सांगून तुमच्या परिवारातून जाण्याचा प्रयत्न करत जाईन. कारण लहान बाळ असलं ना, लहान बाळाला किती हजम होतं जेवण ते देवबाप्पाला कळतं. म्हणून देवबाप्पाचा आत्मा जेवढा वेळ माझ्याशी बोलेल तेवढंच मी तुम्हाला सांगेन. देवाचा आत्मा बोलायचं थांबलं, मी पण बोलायचं थांबणार आहे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन.